हो सर. हा काय पहिला क्वेश्चन ऋतुजा नीट वाच. द इंटरेस्ट ड्यू अप टू द डेट ऑफ परचेस इज टू बी सिग्रिगेटेड फ्रॉम टोटल प्राइस ऑफ इन्व्हेस्टमेंट. सिग्रिगेटेड म्हणजे काय? सेपरेट करणे. आपण त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्राइसमधून सेपरेट केव्हा करतो? सेपरेट करणे म्हणजे काय? वजा करणे का वजा न करणे? वजा करणे. हा. वजा करणे. मग वजा केव्हा करतो? जेव्हा ती प्राइस इन्क्लुडिंग, इथे प्रश्न असा पाहिजे होता, इन्क्लुडिंग डॅश डॅश. जेव्हा ती प्राइस कशी असेल? इन्क्लुडिंग एक्स इंटरेस्ट असेल का इन्क्लुडिंग कम इंटरेस्ट असेल का इन्क्लुडिंग फिक्स प्राइस असेल का इन्क्लुडिंग सगळं असेल? ऋतुजा कळालं का अर्थ आता? तुला कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट दोन्ही आठवतंय का काही? आठवते सर. मग आता परचेस इंटरेस्ट मायनस करतो. हा, मग इंटरेस्ट मायनस केव्हा करतो? जेव्हा प्राइस कशी असते? कम इंटरेस्ट असल्यावर मायनस करतो का एक्स इंटरेस्ट असल्यावर मायनस करतो का फिक्स प्राइस असल्यावर मायनस करतो? कम इंटरेस्ट. असल्यावर. समजलं का? या शब्दाचा अर्थ नाही समजला म्हणून कन्फ्युजन होतं सगळं. काय आन्सर येईल मग याचं? कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट. सेकंड क्वेश्चन काय बघ बरं. द इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन डॅश डॅश ऑफ इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटचं व्याज हे नेहमी कोणत्या किमतीवर कॅल्क्युलेट करतात असा साधा सरळ प्रश्न आहे. फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. ओके, राईट आन्सर. हो. फेस व्हॅल्यू आहे का ऑप्शन? हा आहे शेवटचा. हो. दिसला? हो. तिसरा प्रश्न काय आहे? As per accounting standard 13, the investment intended to be held for less than dash dash month is called dash dash investment. हा, अकाउंटिंग स्टँडर्ड 13 नुसार इन्व्हेस्टमेंट, कोणती इन्व्हेस्टमेंटला काय म्हणतात? आता ज्या वेळेला अशा दोन रिकाम्या जागा येतील प्रश्नामध्ये, किती? दोन. त्यावेळेला आपण सगळे ऑप्शन अप्लाय करून पाहिजे. पहिला ऑप्शन काय? 12. 12 months. जेव्हा 12 महिन्यापेक्षा कमी असतात तेव्हा त्यांना करंट इन्व्हेस्टमेंट म्हणतात, असा पहिला ऑप्शन आहे. बरोबर बसतोय का? नाही. नाही बसत. बर, दुसरा ऑप्शन काय? 12 महिन्यापेक्षा कमी असेल तर त्यांना अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आता अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ही कन्सेप्ट आहे का? नाही. नाही. बर, तिसरा ऑप्शन आहे 12 महिन्यापेक्षा कमी असेल तर त्याला लॉंग टर्म म्हणतात. नाही. नाही. तिसरा पण नाही. मग चौथा ऑप्शन काय आहे? 24 महिन्यापेक्षा कमी असेल तर त्याला ट्रेड इन्व्हेस्टमेंट म्हणतात. 24 पेक्षा कमी. पहिलंच ऑप्शन बसतंय सर इथं. पहिला बसतो. हो. काय वाटतं तुला जयश्री? हो सर, पहिलाच. ओके, व्हेरी गुड. दिस इज राईट आन्सर. 12 महिन्यापेक्षा कमी असतील त्या इन्व्हेस्टमेंटला आपण करंट इन्व्हेस्टमेंट Current म्हणतो. investment. कशानुसार? As per accounting standard 13 नुसार. ओके, चलो नेक्स्ट. काय पुढचा प्रश्न? द कॅरिंग अमाऊंट ऑफ करंट इन्व्हेस्टमेंट इज टू बी शोन ॲट डॅश डॅश ऑर डॅश डॅश विच युअर इज लोअर. आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा तुम्ही प्रॉब्लेम सोडवलेला आहे पा. मी तुम्हाला सोडवून दाखवलेला आहे, भरपूर व्हिडिओ त्याचे आहेत. ज्या वेळेला आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन लिहितो त्यावेळेला दोन किमती असतील त्यापैकी जी छोटी किंमत आपण लिहित असतो ना, तर त्या दोन किमती कोणत्या असतात? मग इथे Cost or फेस market व्हॅल्यू आणि value. शेअर असतं का कॉस्ट ऑर मार्केट व्हॅल्यू असतं का पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर असतं? आता नन ऑफ द अबव हे दोन उत्तर येणारच नाही. तुम्हाला ए आणि बी मधून कोणतं तरी उत्तर सांगायचं. बी. बी. नक्की? हो. काय? कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू. हा सर, बीचे. हा, नाही, बीचे. नक्की. ओके, पुढचा प्रश्न बीचे काय? आन्सर. हे काय बी बरोबर आहे ना?
आपण ओके. हो. पाचवा प्रश्न काय आहे? Accounting Standard 13 provides for accounting for investment in dash dash or dash dash. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय शेअर्स काय ऑर असतं रे? डिबेंचर. Shares or debentures. हा, शेअर्स ऑर Shares डिबेंचर्स. or क्या बात आहे, व्हेरी debentures. गुड. शेअर्स ऑर डिबेंचर. Debentures. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 13 काय सांगतो? तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय काय असू शकतं? तुमचे कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर. Debentures. इन्व्हेस्टमेंट बरं का, म्हणजे आपण खरेदी केलेले. Hmm. सहावा क्वेश्चन काय आहे? Cost of investment. Cost of investment increase purchase price शाबास and तृप्ती. इन्व्हेस्टमेंटच्या कॉस्टमध्ये परचेस प्राइस आणि आणखी काय असतं? ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट परचेस करतो ना, त्यावेळेला किती युनिट खरेदी केले गुणिले त्याची मार्केट प्राइसनुसार आपण किंमत घेतो, बरोबर? आणि त्यामध्ये काय मिळवतो? आणखी डिव्हिडंड मिळवतो, इन्कम मिळवतो, शेअर्स मिळवतो का एक्सपेन्सेस मिळवतो? डिव्हिडंड. डिव्हिडंड कसं काय मिळवतो? मला सांग. इन्व्हेस्टमेंट टॉपिक Expenses, सोडवताना sir. थांब जरा. शाबास, व्हेरी गुड अभिजित. Expenses असेल. हो. ऋतुजा हा मला बरोबर सांग. आहे. ऋतुजा मला सांग, इन्व्हेस्टमेंट टॉपिक सोडवताना आपण डिव्हिडंड कधी कॅल्क्युलेट केला ग? नाही केला. मग जरा थोडस विचार करून फक्त आहे ना काय करायचं, प्रश्न वाचायचा, आपोआप तुम्हाला उत्तर येणार. डेफिनेट सांगतो. प्रश्न तर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो ना त्याच्यात. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो ना, कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट, बरोबर? हो सर. पण इथं कोणता इंटरेस्ट सांगितलंय का? नाही. नाही. आणि एक्स इंटरेस्ट असल्यावर फक्त कॅल्क्युलेट करतो, मिळवतो का त्यात? नाही. नाही. आणि अभिषेक मला सांग, कॅल्क्युलेट करतो पण ते त्यात इन्क्लूड करतो का? नाही. इथं नाही. त्यांनी प्रश्न परचेस काय प्राइस विचारला? मध्ये नाही करत इन्क्लूड सर. Include म्हटलं अरे ना. आपल्याला इंटरेस्ट लेस करायचं असतं ना. हो. हा. हो सर. त्यांनी विचारलं तुम्हाला परचेस प्राइस मध्ये काय ऍड करायचं असतं. हा, जर याच्यामध्ये जर ब्रोकरेज शब्द असता तर डेफिनेट मी ब्रोकरेजला क्लिक केलं असतं. ब्रोकरेज नावाचा तुम्ही परचेस करा किंवा सेल करा, इन्व्हेस्टमेंट परचेस करा किंवा सेल करा. आयदर यू परचेस इन्व्हेस्टमेंट और सेल इन्व्हेस्टमेंट. ब्रोकरेज इज युअर इन्कम और एक्सपेन्स? एक्सपेन्स. एक्सपेन्स. दॅट्स वाय क्लिअर कट आन्सर इज expense. समजलं श्रुती? तुम्ही प्रश्न समजून घ्या रे. प्रश्न फार सोपे असतात. तुम्ही काय करता माहिती आहे का, काहीतरी अंदाजे कोणता शब्द प्रॉपर वाटतो असं, पण ठीक आहे, ते पण लॉजिक बरोबर आहे. परंतु जर प्रश्न जर सोपा असेल ना तर काय करायचं? हा, त्याच्यासाठी माहिती पण पाहिजे ना. वाचायचं. आपण इन्व्हेस्टमेंट टॉपिकचे भरपूर प्रॉब्लेम बघितले ना रे. हो. ओके, चलो नेक्स्ट. हां, काय क्वेश्चन आहे? द ब्रोकरेज अँड स्टॅम्प ड्युटी. बघा बरं का, आता नीट प्रश्नाचा नीट विचार, मला चुकीचं उत्तर नाही पाहिजे. ब्रोकरेज अँड स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी. ड्युटी. आता स्टॅम्प ड्युटी नाव नाही आलं, पण ब्रोकरेज म्हणजे खर्चचे, स्टॅम्प ड्युटी सुद्धा खर्चचे. ऍट द टाइम ऑफ परचेस, खरेदीच्या वेळेला. ऍडेड टू कॉस्ट. शाबास, व्हेरी गुड. काय करतो आपण? त्या किमतीमध्ये मिळवतो, बरोबर ना? क्या बात आहे, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट वाला. Brokerage is calculated on selling price, fixed price, face value, non व्हॅल्यू. कशावर Face ब्रोकरेज value. कॅल्क्युलेट? शाबास, व्हेरी गुड श्रुती. ब्रोकरेज कशावर कॅल्क्युलेट करतो आपण? आणि इंटरेस्ट सुद्धा कशावर कॅल्क्युलेट करतो? फेस व्हॅल्यूवर. फेस व्हॅल्यू. गुड आन्सर. चला. हा, इन्व्हेस्टमेंट, द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट सोल्ड टू बी. इन्व्हेस्टमेंटच्या, पीपल. हा बरोबर आहे, तुझा आन्सर बरोबर आहे. परंतु प्रश्न पूर्ण वाचला नाही. आपण प्रॉब्लेम सोडवताना अकाउंटिंग स्टँडर्ड 13 दिलेला असतं का तिथे?
नाही नसतं नाही दिलं. प्रॉब्लेम सोडवताना आपण कोणत्या पद्धतीने सोडवतो? फिपो पद्धतीने. हा. हो. आता कन्फ्युजन निघालं का पूर्ण? इथं हो आता इथं वेटेड ॲव्हरेजिंग ना. शाबास. ऋतुजा नीट लक्षात ठेव. तुला वाटलं असतं म्हणजे मागचं जर अकाउंटिंग स्टँडर्ड 13 नसेल तर फिपो आहे. असेल तर फिपो. हा सॉरी, नसेल तर फिपो. नसेल तर सॉरी FIFO. सॉरी सॉरी. अकाउंटिंग स्टँडर्ड 13 नुसार जातं वेटेड ॲव्हरेज. ओके. हम्म. हो आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 13 असं नसेल तर मग काय जाईल? तर फिपो. हा. फिपोने. अलग लक्षात ऋतुजा. हा. मागच्या नसेल तर व्हिडिओमध्ये सुद्धा फिफो. मी तुम्हाला कोणत्या तरी प्रश्न केलेला आहे हा, आणि शिकवताना सुद्धा सांगितलं होतं. हो इथं सॅम्पल ॲव्हरेज नसतं. काय असतं का तिथं? सिम्पल. average. हा ठीक आहे. आता गडबड करताल का तुम्ही? नाही. नाही. उद्या परत आज प्रश्न नाही. विचारेन मी. हम्म. काय पुढचा प्रश्न? The premium received on sale of rights is credited to. हा. प्रीमियम रिसिव्ड ऑन राईट्स म्हणजे सेल ऑफ राईट्स म्हणजे राईट शेअर्स आहे का? नाही. हा प्रश्न थोडा मला आउट वाटतोय. बरं जाऊ दे, मी लॉजिक लावतो काहीतरी याला. प्रीमियम रिसिव्ड आहे म्हणजे इन्कम आहे म्हणजे क्रेडिटला जाईन. तो प्रीमियम आलेला आहे तो कॅपिटल रिझर्वला तर नाही जाणार. Reserve. इन्व्हेस्टमेंटला क्रेडिट झाला म्हणजे इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट कमी झाली, इकडं पण नाही जाणार. प्रॉफिट अँड लॉस इज आन्सर. Then loss ला. हम्म. हो डेफिनेट आन्सर. प्रीमियम तर रिझर्वला जाणार नाही. ओके. इन्व्हेस्टमेंटला जाऊच शकत नाही. नन ऑफ द अबव असू शकतो, पण प्रॉफिट अँड लॉस कारण दॅट इज आवर प्रीमियम मिळाला म्हणजे इन्कम आहे ना हो. हो इन्कम आहे. मग इन्कम कुठे जातात? 11वी पासून माहिती आहे आपल्याला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? इन केस ऑफ डॅश इंटरेस्ट ड्यू अप टू द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इज पेएबल एक्स्ट्रा. तो एक्स्ट्रा असतो म्हणजे तो आपण एक्स्ट्रा देतो, म्हणजे तो कॉस्टमध्ये लिहिताना मायनस करत नाही. एक्स इंटरेस्ट. शाबास, व्हेरी गुड. एक्स इंटरेस्ट. नंतर काय पुढचा? The receipt of bonus share is to be shown in dash dash column of investment. डॅश डॅश कॉलम ऑफ इन्व्हेस्टमेंटची कॉलम कोणते? कॉस्ट प्राइस मध्ये तर नाही येत. नंबर ऑफ बँड नंबर ऑफ शेअर्स. ब्रँड पाहिजे ना तिथं. बरं जाऊ दे, ते तर उत्तर नाही देणार. नंबर ऑफ बँड असा कॉलम असतो. नंबर ऑफ शेअर मार्केट व्हॅल्यू. बोनस शेअर्स हे आपल्या इन्व्हेस्टमेंट होत्या आणि आपल्या ज्या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट होत्या त्या कंपनीला आपल्याला बोनस शेअर्स दिले असतील तर तुमचे शेअर्सची संख्या वाढेल का कमी होईल रे? वाढेल. वाढेल. मग शेअर्सच्या संख्येमध्ये ऍड करावं लागतील ना. मग नंबर ऑफ शेअर्सच्या कॉलम मध्ये. ठीक आहे. इथं जर फेस व्हॅल्यू असतं ना तर फेस व्हॅल्यू मध्ये मी ऍड केलं असतं, क्लिक केलं असतं, पण फेस व्हॅल्यू ऑप्शन नाही आहे. पुढचा काय क्वेश्चन आहे? The investment account is prepared in dash dash column. इन्व्हेस्टमेंट अकाउंट. 3 नाही 3 4 इकडे 3 आणि तिकडे 3 तर 6. आता त्यांनी प्रश्न असा विचारला आहे. 6. थांबा एक मिनिट, मी प्रश्न थोडा मॉडिफाईड करतो. हा आता सांगा. अमाऊंट कॉलम का? अमाऊंट लिहिण्यासाठी किती कॉलम असतात? 3 कॉस्ट इंटरेस्ट आणि कॅपिटल हा आता व्हॅल्यू 3 असतात, पण डेबिटचे 3 आणि क्रेडिटचे 3. डेबिटचे 3 आणि क्रेडिटचे 3 मग 6 उत्तर पण येईल ना. हो 6 पण आहे. मग आता इथं एक तर तुम्हाला 3 म्हणायचं का 6 म्हणायचं? 6 बी
6p at every side of अकाउंट. ओके, अब हुआ सही जवाब, सही क्वेश्चन. At every side. 3. म्हणजे डेबिट साईडला किती आणि क्रेडिट साईडला किती असा प्रश्न विचारला. मग आता काय उत्तर येणार? 6. अरे डेबिटला किती आणि क्रेडिटला किती? क्रेडिटला 3. हा, मग 3 उत्तर लिहावं लागेल ना आता. म्हणून तुम्ही सोपा प्रश्न केला थोडा. पुढे काय? The difference between cost of debenture and amount received on redemption is transferred to dash dash account. The difference between cost of debenture and amount received on redemption. प्रश्न थोडा अवघड आहे रे. Difference between cost of debenture received on redemption is transferred to dash dash account. Cost of debenture redemption. आणि कंपनीच्या बाबतीत सांगितलं इथं. कंपनीने कॉस्ट ऑफ डिबेंचर अँड अमाऊंट रिसिव्ड ऑन रिडम्शन. नाही बरोबर आहे. हे बघ, लक्षात घे इथं इन्व्हेस्टमेंट टॉपिक आहे. समजा आपली एका कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या कंपनीने आपले डिबेंचर बरं का बायबॅक केले, म्हणजे आपल्याला आपले पैसे रिडम केले, म्हणजे आपल्याला आपले पैसे परत केले, बरोबर. जर त्यांनी जास्त पैसे आपल्याला दिले तरी तो आपला प्रॉफिट आहे, आणि कमी पैसे दिले तर लॉस आहे. म्हणजे त्याचा होणारा प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे जो डिफरन्स आहे तो तुम्ही प्रॉफिट अँड लॉसलाच टाकणार ना. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. पुढे काय? इन्व्हेस्टमेंट अकाउंट इज डेबिटेड फॉर अ डॅश डॅश सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचंय म्हणजे काय रे? डेबिटला लिहायचंय म्हणजे लॉसच ना सर. कस काय? इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे मॅडम ते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिअल आहे ना. हो, रिअल. मग डेबिट व्हॉट कम्स इन ऑन प्रॉफिट. डेबिट साइडला लिहायचंय म्हणजे कम्स इन ना, म्हणजे इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढणार आहे. इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. हो. मग काय येईल तिथे? प्रॉफिट सर. प्रॉफिट. कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट मध्ये डेबिटला लिहिलं तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्रेडिटला लिहू शकता ना. लक्षात आलं का? हो. पुढचा क्वेश्चन काय? डिव्हिडंड रिसिव्ड ऑन प्री एक्विजिशन पिरियड क्रेडिटेड टू. प्री एक्विजिशन अगोदरच्या काळात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेला असेल, प्री एक्विजिशन जो आपल्या ॲक्विजिशनच्या अगोदरच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट आहे तो कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आपण? इथं थोडं कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे द डिव्हिडंड रिसिव्ड ऑन प्री ॲक्विजिशन पिरियड इज क्रेडिटेड. नाही, थोडा डीप मध्ये जातोय तो प्रॉफिट अँड लॉस. कारण त्याला आपण बघा ॲक्विजिशनच्या अगोदरचा असतो कॅपिटल प्रॉफिट, ॲक्विजिशनच्या नंतरचा असतो रेव्हेन्यू प्रॉफिट, बरोबर ना. प्री ॲक्विजिशन आहे म्हणजे तो आपल्या बिझनेसचा प्रॉफिट नाही. दॅट्स वाय इट कॅनॉट बी ट्रान्सफर टू P&L अकाउंट. म्हणून कॅपिटल रिझर्व्ह किंवा इन्व्हेस्टमेंट या दोन्हीपैकी उत्तर असायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट अकाउंटलाच जाईल. ओके, कॅपिटल रिझर्व्हला नाही जात. पुढे जातो इन्व्हेस्टमेंट अकाउंट. पुढचा क्वेश्चन काय? द बॅलन्स इन इंटरेस्ट कॉलम इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट इज ट्रान्सफर टू डॅश डॅश अकाउंट. इंटरेस्ट कॉलम मधला जो बॅलन्स आहे इन्व्हेस्टमेंटचा तो कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो? इंटरेस्ट मधला डिफरन्स आहे ना, इट कॅन बी आयदर प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट और लॉस. इन्व्हेस्टमेंट अकाउंटला आपला जो मधला कॉलम असतो ना तो प्रॉफिट किंवा लॉस असतो. मग तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच ट्रान्सफर होईल ना. ओके, काय क्वेश्चन आहे पुढचा? Its interest price include that dash only. Market value, face value, cost value, none of the above. एक्स इंटरेस्ट प्राइस
Cost. एक्स इंटरेस्ट प्राइजला फेस व्हॅल्यू पण असते इन्क्लूडमध्ये. हां, त्याच्यामधून आपण इंटरेस्ट मायनस करत नाही ना, नाही. पण मार्केट व्हॅल्यू पण लिहित नाही, कारण कधी कधी आपल्याला ब्रोकरेज ॲड किंवा लेस पण करावं लागतं ना. हो. म्हणजे इथे उत्तर एक्स इंटरेस्ट प्राइस एक कॉस्ट व्हॅल्यू असं उत्तर यायला पाहिजे. ओके, काय येईन? Cost value. कॉस्ट व्हॅल्यू. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न कळाला का पहा? शेअर्स ॲलोटेड ऑन कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर. आता हे इन्व्हेस्टमेंटचे फार डीपमध्ये प्रश्न गेले, एवढ्या डीपमध्ये तुम्हाला टॉपिक नाही आहे. ज्या वेळेला तुम्हाला हे माहिती आहे का, डिबेंचरचे प्रकार तुम्ही शिकलात का? सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड, ट्रान्सफरेबल, नॉन ट्रान्सफरेबल, कन्व्हर्टेबल, नॉन कन्व्हर्टेबल, शिकलाय का प्रकार? हो सर. मग ते कन्व्हर्टेबल नॉन कन्व्हर्टेबल होतात म्हणजे काय? का आफ्टर अ सर्टन पिरियड द डिबेंचर विल ऑटोमॅटिकली ट्रान्सफर इन इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स. Equity shares. मग त्यावेळेला द व्हॅल्यू ऑफ शेअर्स. मग मला सांगा, ज्या वेळेला तुम्हाला शेअर्स मिळतील त्यावेळेला तुमचे डिबेंचर जातील ना. हो. हो सर. मग डिबेंचर नावाची ॲसेट गोज आउट ना. हो, goes out. मग क्रेडिट डिबेंचर अकाउंटलाच होईल, परंतु त्यांनी ऑप्शन इन्व्हेस्टमेंट अकाउंट पण दिलेला आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये शेअर्स पण असू शकतात, डिबेंचर पण असू शकतात, पण इन्व्हेस्टमेंटमध्ये डिबेंचर आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला डिबेंचर हे उत्तर लिहावं लागेल. पहा Debenture. काय होईल, शेअर्स आले. थोडक्यात सांगू का, व्हॉट कम्स इन आणि व्हॉट गोज आउट हा जरी प्रश्न विचारला तरी बघा कशाचं कन्व्हर्जन कशात झालं. तुमच्याकडे अगोदर डिबेंचर होते, त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले? Shares. कारण कंपनीने अलॉट केले शेअर्स. हो, मग तुमच्याकडून डिबेंचर घेतले आणि तुम्हाला काय दिले? शेअर्स दिले. shares दिले. मग तुम्ही काय म्हणणार? व्हॉट कम्स इन व्हॉट गोज आउट. Shares comes in, debenture goes out. दॅट्स ऑल. मग क्रेडिटला काय येणार? डिबेंचर. ओके. द राईट शेअर्स आर शोन इन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये केव्हा लिहिले जातात? हॅलो, पुढचा प्रश्न काय आहे? द राईट शेअर्स आर शोन इन इन्व्हेस्टमेंट ओनली वेन राईट इज डॅश डॅश. राईट परचेस केल्यावर, राईट ॲक्सेप्ट केल्यावर, राईट नॉट ॲक्सेप्ट केल्यावर का काहीच नाही? तर राईट परचेस केलं असेल ना. नाही, Purchase केलं होतं. परचेस केल्यावर नाही. Accept. परचेस हे बघ, जरी परचेस केले तरी ते इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहू शकत नाही. त्यावेळेला तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहायचे का नाही त्यासाठी तुम्हाला त्याचा ॲक्सेप्टन्स घ्यावा लागेल, मान्यता घ्यावी लागेल. कारण राईट शेअर्स हे अदर शेअर्स सारखे नसतात, ते स्पेशल शेअर्स असतात. म्हणून याचा आन्सर काय लिहिणार? Accepted. ॲक्सेप्टेड. ओके. चला, प्रश्न बरेच बदलत चाललेत. मी या ठिकाणी थांबतोय. बाकीचे प्रश्न आपण नंतर पाहूया. ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सर.